घ्यायला, तर सोमन साहेब तुम्ही लिगल एस्पेक्ट म्हणून बोला. आणि खूप अप्रतिम रोल केलाय तुम्ही, पाहिलं ना ऍडव्होकेट हेगडेचं. आणि अशी पर्सनॅलिटी नसते ना, सगळे झिरो फिगरच्या मागे लागले. सोमन साहेबांनी एक मस्त फिगर मेंटेन केली आहे झिरोच्या मध्ये. मी आजही औरंगाबादला येऊन मराठा आणि आप्पाला खातो, त्यामुळे मला बोलायला काही नाही, एवढंच सांगतो. औरंगाबादहून जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा औरंगाबाद होतो, आज संभाजीनगर परत आलोय. विश्वास ठेवा, हे नाव बदललं असेल, आपण सगळे जे काय असते ही जी माणसं आहेत नाही, 3, 4, 5 सगळी माणसं, मी त्यांना तेव्हापासून ओळखतो, 25 वर्षांपासून. मला कलेविषयी आदर आहे. व्यवसाय जरी वकील असला तरी इतकी डिपेंडेबल माणसं आणि इतकं मनापासून. प्रवीण तरडे तर 25 वर्ष तिकडे गेलो आणि पहिलाच हा माणूस भेटला बघा, असं झालं. पहिलं एका वर्षात एका बेंचवर बसायचो एलएलबी. त्याच्यानंतर मंगेशजी, प्रसादजी, देवेंद्र गायकवाड आणि रमेशजी यांना मी अनेक वर्ष ओळखतो. मला असं वाटतं इतकं सिन्सिअरली, जेन्युइनली काम करणारी माणसं फार कमी आहेत. तो आपण ह्या सगळ्यांचं, बाकी सगळे त्याचे कॉन्टेक्स्ट सोडा. जसे राजकीय डिपेंडेबल माणसावर आपण एक सिनेमा केला की असा एक राजकारणी असावा, तशी मी सिनेमा क्षेत्राला, मराठी इंडस्ट्रीला खूप मनापासून पुढे नेणारी डिपेंडेबल माणसं आहेत. तर आज आपल्या इथे आहेत, तर आपण आता फक्त प्रेस संपवताना प्रश्न न विचारता टाळ्या देऊन यांचं एकदा अभिनंदन करायचं. सगळ्यात महागडे सिनेमा देणारा निर्माता तुमचा आहे. आणि खिशात रुपया घेऊन गेला होता. आणि जो माणसाने आज स्वतःचं विश्व मोठं उभं केलंय तो आणि मकरंद अनासपुरे दोघे एकत्र गेले, तर दोघांनी मोठं विश्व निर्माण केलंय. कदाचित या मातीतनं, किंवा आमचे गुरुजी सगळ्यांचे चक्कू सर, चंद्रकांत कुलकर्णी, मी तर त्यांना गुरु म्हणतो, म्हणजे त्यांच्या इतका नाटकातला मोठा डिरेक्टर नाही. म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी हे मिरॅकल. म्हणजे प्रत्येकाची आमची इच्छा असते, याची खूप पूर्ण आली, माझी पण झाली एकदा व्यक्ती आणि वल्ली. पण या मातीचा गुणधर्म आहे संभाजीनगरच्या, की छत्रपती संभाजीनगरच्या मातीनं मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीला फक्त हिरे दिले, हिरे. आणि देवेंद्र चंद्रकांत कुलकर्णींनी फेस्टिवल चालू केले, सिनेमे आर्ट सिनेमा, तर असा फिल्म फेस्टिवल इथे तुम्ही आयोजित करा, मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा त्यांनी बघितला पाहिजे. पण त्यांचं चालूच आहे, म्हणजे तो आपण फेस्टिवल इथे करतो. मराठी सिनेमा नसतात कदाचित 10-12-3 नाही, पण मग याविषयी मी चंदूराशी बोलेन पण, की आपण एक दिवस असा ठेवूयात. आता मला वाटतं 4 दिवस असतो, 4 दिवस आता आहे की एक दिवस फक्त उत्तम मराठी सिनेमांचा ठेवा. आम्ही त्यांना नक्की सांगितलं आणि मला नाही वाटत चंदूदा नाही म्हणणार नाही, कारण तो सुद्धा त्या मराठी मातीतला इथे आहे, तो सुद्धा मराठी चित्रपट उत्तम करणारा आहे. नक्की मी चंदूदांना रिक्वेस्ट करेन, या वादच. आणि ते पण सांग ना, तुला ललिता बाबरचं शूटिंग इकडं पण करायचे, त्याची इच्छा आहे खूप की संभाजीनगर मध्ये शूटिंगला सुरुवात झाली पाहिजे. चित्रपट इंडस्ट्रीचं त्यानं उलाढाल पण वाढते. काय होतं की आता ठाण्याची गोष्ट सांगतो, ठाण्यामध्ये सिनेमाचं शूटिंग व्हायचंच आहे. 2010-11 साली आम्ही खेळमंडला नावाचा सिनेमा केला होता. मला खेळमंडला नावाची एक फिल्म आली होती माझी, मला बरेच अवॉर्ड्स पण मिळाले त्याला. विजू मानेनी डिरेक्ट केलं. जेव्हा पहिल्यांदा शूटिंग सुरू केलं आम्ही ठाणे, हळूहळू त्या सिनेमात बघून तिथे मालिकांचं चित्रीकरण सुरू झालं. आज अशी परिस्थिती आहे किंवा आज अशी इतकी चांगली स्थिती आहे की ठाण्यामध्ये मराठी जितक्याही मालिका चालू त्या मॅक्झिमम मालिकांचं शूटिंग तिकडे होतं, वेब सिरीजचं शूटिंग तिकडे होतं, मोठमोठ्या मराठी आणि हिंदी फिल्मचं शूट तिकडे होतं. आज ठाण्यामध्ये स्टुडिओ आहे 3 ते 4. हे कशामुळे झालं तर ते आपण एक्सपोज केलं, एक्सप्लोअर केलं म्हणून झालं. माझी अशी मनापासून इच्छा आहे, आपल्या इकडे खूप चांगले चांगले वर्जिन असे लोकेशन्स आहेत. अजंता, एलोरा, दौलताबाद, खुलताबाद, म्हणजे पैठण, इतके चांगले लोकेशन्स आहेत, हे अजूनही एक्सप्लोर झालेले नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की ललिता बाबर इकडे जर मी शूट केला, मला प्रवीण म्हणजे मी सगळ्यांना त्याला विचारत असतो, तुझं लोकेशन तुझ्या मनातलं काय ते अगदी मला सांग.
मी त्याला सांगितलं की आपण हे संभाजीनगरला याचं शूट करू. तर मी तुम्हाला 100% सांगतो, त्या सिनेमातलं संभाजीनगर महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जाईल आणि लोक संभाजीनगरच्या आसपास शूटिंग करायला 100%. हो, आम्ही मुद्दाम त्या निमित्तानं काय होईल की एक वेगळं तोचपणा येतो ना लोकेशन्स मध्ये, एक वेगळं म्हणजे काय कुठलं महागडा नाही तर तिथला उडणारा फुपाटा पण वेगळा भासतो. सातारचा फुपाटा वेगळा आहे, इकडचा फुपाटा वेगळा आहे. मी माझ्या मुळशी पेठांमध्ये माझं गावच दाखवलं, अख्खं शूटिंग माझ्या गावात केलं मुद्दाम. त्यानिमित्तानं माझा मुळशी तालुका जगाच्या नकाशावर गेला ना. तसं त्याची इच्छा आहे की तो पिक्चर तो इकडे करणार.